आमदार संग्राम जगताप आपल्यासोबत आपण त्यांच्याशी बातचीत करणार आहोत. तुम्ही जी विधानं केली होती ती पक्षाला अनुसरून नाही आहेत. पक्षाची जी भूमिका आहे, शाहू फुले आंबेडकर विचार आहेत त्याला अनुसरून नाही अशी टीका तुमच्यावर होत होती. काल तुम्ही अजितदादांची भेटसुद्धा घेतलेली आहे, काय म्हणाल? नाही, कालच दादांची आमची भेट झाली आणि दादांनी मागच्या आठवड्यामध्येच बोलवलं होतं. पण त्यावेळेस दिंड्यांच्या प्रस्थान हे वेगवेगळ्या जिल्ह्यातनं शहरातनं जात असताना आमचं त्यामध्ये जाणं झालं नाही. त्यामुळं कालच आम्ही दादांची भेट घेतली. त्या बाबतीमधली चर्चा ही सविस्तर दादांची झालेली आहे. नक्कीच. पण दादांनी काही कानमंत्र दिला, मूलमंत्र दिला की कानच टोचले? नाही, ते दरवेळेला सूचना करत असतात, सातत्याने करत असतात, ते सगळ्यांनाच करत असतात. शेवटी ते प्रमुख आहेत. त्यामुळं त्यांना कुणी जर काही वेगळ्या पद्धतीने वाटत असेल तर प्रत्येक सूचना करायचं काम ते करत असतात. विशिष्ट धर्माबद्दल जी भाषणं केली त्यामागे नेमकं कारण काय? कारण ही सगळी भाषणं व्हायरल होत होती, तुमच्यावर पण टीका होत होती. यासोबतच राष्ट्रवादी कट्टर हिंदूवादी पार्टी होत चालली आहे का असा प्रश्न सुद्धा उपस्थित केला जात होता. हे केवळ यासाठी कारण महायुतीचा भाग आहे राष्ट्रवादी म्हणून होत आहे का? नाही, शेवटी तसा कुठलाही प्रकार नाही आहे याच्यामध्ये. आपण जर पाहिलं तर कुठल्याही पक्षाच्या मंचावरनं असं विधान झालेलं नाही आहे. त्यामुळे त्याला आपला कुठला अर्थ जोडण्यात अर्थ नाही. आणि दादांशी राहिला चर्चेचा भाग, त्या बाबतीत दादांनी काल आपलं जे काही या बाबतीतलं विधान असेल ते दादांनी काल दुपारी केलेलं आहे. नक्कीच. पण तुमच्या या विधानांमुळे पक्षाची जी भूमिका आहे ती कुठेतरी अडचणीत आली, पक्ष अडचणीत आला असं तुम्हाला वाटतं? नाही, असं अजिबात कुठलाही संबंध नाही. मी फार छोटा माणूस आहे. संग्राम जगताप यांना भाजपचा रंग लागलाय का अशी पण चर्चा, याचं उत्तर कसं देणार? नाही, याच्यामध्ये कसं असतं, शेवटी काही लोक प्रत्येक आपापलं मत मांडत असतात. प्रत्येकाचं मत सारखं असतं नाही. प्रत्येकाचा ज्याला जसं दिसतंय तसं तो पाहणार आहे, तसं तो बोलणार आहे. जी भाषणं तुम्ही केली होती त्या मागचा नेमका उद्देश काय होता? कारण हा उद्देश जाणून घेणं महत्त्वाचं. आमचं काय, शेवटी काही लोकांच्या बाबतीमधली आम्ही बोललो. आम्ही काय सरसकट कुठल्या समाजाविषयी कुठल्या धर्माविषयी आम्ही बोललेलो नाही. आता भूमिका नेमकी काय असणार आहे? का दादांना भेटल्यानंतर भूमिका बदलणार आहे की आपल्या भूमिकेवर ठाम? मला सांगितलं ना की तो भाग वेगळा आहे, तो पक्ष लेवलचा विषय आहे आणि पक्षाची आम्ही त्या बंधनामध्ये आहोतच. नक्की. धन्यवाद आमची बातचीत केल्याबद्दल. कॅमेरा पर्सन योगेश गुरवचा, गिरीश गायकवाड, TV9 मराठी, मुंबई. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.